आवाज येतोय का? क्या मेरी आवाज आप तक पहुंच रही है क्या बच्चों? यस 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 डेफिनेटली. तर नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आत्ताची जी चर्चा आहे इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 वरती होणार आहे, सायन्स पार्ट 1. पण ही जी चर्चा आहे ती जास्तीत जास्त सध्या तरी आपले जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. आणि नंतर मग आपण संध्याकाळी 10 वाजता आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेणार आहोत, त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये. आणि हे लेक्चर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी ऐकलं तरी चालेल. पण सध्या सर सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टिप्स देतील, त्यांच्यासाठी काही इम्पॉर्टंट गणितं देतील, इम्पॉर्टंट प्रश्न सायन्सचे जे आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. तर चला पटकन पुढे जाऊ. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर सिद्धार्थ सरांचं मी स्वागत करतो. तर आता सिद्धार्थ सर चर्चा करतील आणि सरांचा सुद्धा ऑलरेडी युट्यूब चॅनल आहे. तर आताची चर्चा झाल्यानंतर तुम्ही सरांचा चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्यावरती इंग्लिश मधून तुम्ही विज्ञानचे व्हिडिओ बघू शकताय. सरांच्या चॅनलची लिंक मी टायटल मध्ये सुद्धा दिली किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सरांचा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकताय. तर चला आता इथून पुढची चर्चा सिद्धार्थ सर करतील. तर सिद्धार्थ सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि फटाफट तुम्ही चर्चा करा. मी काय आता टाइमपास करत नाही, मी काय जास्त टाइमपास करत बसत नाही. आता पुढची चर्चा तुम्हीच करा. ओके सर? नक्की सर, नक्की सर. थैंक यू सो मच. सबसे पहले स्वागत करते हैं आपका यूट्यूब चैनल में, और आपका समय ज़्यादा नहीं लेते हुए, क्योंकि आपके पास समय बहुत ही कम है, क्योंकि कल सुबह सुबह पेपर है और ये वन शॉट वीडियो है साइंस 1 के लिए 40 मार्क्स कमाने के लिए. हम लोग का पूरा ट्राई है कि आप लोग को 40 में से 40 मिले, साइंस 1 में भी मिले. नेक्स्ट वीडियो साइंस 2 पे आएगा, फिर आपके पास हिस्ट्री पॉलिटिकल में आएगा, फिर आपके पास ज्योग्राफी के ऊपर आएगा. तो स्टार्ट करते हैं डायरेक्टली. आपके पास इंपॉर्टेंट क्वेश्चन रिवीजन जो आपके पास मैक्सिमम आ चुके हैं और आने वाले हैं, और कितने मार्क्स के लिए आएंगे, कैसे आपको लिखना है, कैसे आपको प्रेजेंटेशन देना है, ये सारी चीजों पे चर्चा होने वाली है. तो सबसे पहला प्रश्न आपके पास 2026 आपके पास है. सबसे पहले आपके पास है केपलर्स लॉ. क्या है बेटा जी? केपलर्स लॉ. ये चीज को समझ लीजिए. सबसे पहले ये आप आज से पहले 2 बार आ चुका है, और ये क्वेश्चन नंबर 3 में आता है बेटा जी. कहां पे आता है ये? क्वेश्चन नंबर 3. कितने मार्क्स के लिए आएगा बेटा जी? 3 मार्क्स के लिए. प्रिपरेशन आपको किस प्रकार से करनी है? आपको लॉ लर्न करना है, बिना देखे लिखना है, फिर से आपको लर्न करना है, फिर से आपको बिना देखे लिखना है. कोई भी वर्ड का हेरफेर आपको नहीं करना है, क्योंकि एक लॉ को आपको 1 मार्क है, सेकंड लॉ को आपको सेकंड मार्क है, तीसरे लॉ को आपको तीसरा मार्क है. और आपको यह समझना है कि कोई भी शब्दों का हेरफेर आपको नहीं करना है, जैसे कि क्यूब है, स्क्वायर है, ये एज इट इज आपको लिखना है. थर्ड क्वेश्चन में ही ये आने वाला है, ध्यान रखिएगा. नेक्स्ट प्रश्न, आपका समय ज्यादा नहीं लेंगे. आपके पास यूनिवर्सल लॉ, आपके पास इसका लॉ है, उसका 1 मार्क है आपको, उसका पूरा डेरिवेशन है, उसके आपके पास 2 मार्क्स है. तो ये वाला भी जो आने वाला है वो आपके पास आने वाला है क्वेश्चन नंबर 3 में. अदरवाइज अगर इसका न्यूमेरिकल आपके पास आता है तो भी वो 3 मार्क्स का ही आने वाला. आपको समझना है न्यूमेरिकल जो आपके पास F इज इक्वल टू जी कैपिटल स्मॉल m डिवाइड बाई डी स्क्वायर, इसकी बात मैं आपके पास कर रहा हूं. तो वो आपके पास आएगा 3 मार्क्स के लिए. आपको समझना है उसके अंदर क्या क्या है, आपको लिखना है. उसके अंदर गिवन, फिर आपके पास हो जाएगा टू फाइंड, फिर आपके पास हो जाएगा फॉर्मूला, फिर आपके पास हो जाएगा सॉल्यूशन. ये आपके पास सॉल्यूशन हो जाएगा. उसके बाद आपको ये समझना है कि एंड में आपको आंसर लिखना है और उसको ब्रैकेट करना है. ये ब्रैकेट की चर्चा मैं क्यों कर रहा हूं? जब आप पेपर को ओपन करेंगे, सबसे पहले आपको यह समझना है कि नीट और क्लीन पेपर होना चाहिए. राइटिंग एटलीस्ट रीडेबल होनी चाहिए. पेन ऐसा इस्तेमाल करेंगे जो दूसरे पेज पे आपने फ्रंट पेज पे लिखा है तो बैक साइड पे उसका प्रिंट ना आए. आप एक चीज को लिखने के बाद उसको रफ ना करें. अगर आपने रफ किया है तो उसको आप पेंसिल से एक लाइन ड्रॉ कर दीजिए. डन. पहले 10 मिनट में आपके पास पहला पेज हो जाएगा. आपको एमसीक्यू लिखने हैं, ABCD इस प्रकार से लिखा फिर भी चलेगा, अदरवाइज उसका ऑप्शन लिखा फिर भी आपको चलेगा. सेकंड पेज पे जैसे आप आएंगे आपके पास होगा ग्यूरिजन. ग्यूरिजन, एक ग्यूरिजन परमानेंट आपके पास सेकंड चैप्टर से आएगा, एटॉमिक रेडियस वाला.
आपको पॉइंट वाइज लिखना है, 4 के 4 पॉइंट लिखने हैं और जो आपके पास इंपॉर्टेंट वर्ड होंगे उसको आपको अंडरलाइन करना है। ध्यान रखिएगा किस प्रकार से पेपर लिखना है मैंने आपको बता दिया है। अभी तुरंत यहाँ पे रिटर्न आते हैं, जो मैंने कहा आपको न्यूमेरिकल के लिए आपको इस पैटर्न में काम करना है। आपको हाफ हाफ मार्क्स के हिसाब से ही मार्क्स दिए जाएंगे बोर्ड के अंदर, याद रखिएगा। यह मैं क्यों कह रहा हूं, क्योंकि मैंने भी बोर्ड के पेपर चेक किए हुए हैं। दूसरी बात, ये आपका हो जाता है, अगर न्यूमेरिकल आता है तो वो 3 मार्क्स के लिए होगा। अगर आपके पास लॉ और डेरिवेशन आता है फिर भी ये 3 मार्क्स के लिए होगा, और ये आपके पास होने वाला है थर्ड क्वेश्चन में। नेक्स्ट आते हैं हमारे पास है, ये हो चुका आपके पास। अभी आते हैं मास और वेट। जनरली मास और वेट जो आपके पास है वो आपके पास डिफरेंस में आता है, लेकिन डिफरेंस को आप सबसे पहले समझिए। आपके पास अगर यहां पे लिखा गया है मास, यहां पे आपने कर लिया है वेट, 2 मार्क्स के लिए आएगा। यहां पे आप 1 पॉइंट लिखेंगे, यहां पे 1 पॉइंट लिखेंगे, दोनों राइट होगा तो हाफ मार्क्स। इसी प्रकार से दोनों साइड में अगर आप लोग लिखते हो दोनों करेक्ट पॉइंट तो हाफ हाफ मार्क्स के हिसाब से आपको यहां पे मिलने वाला है 2। ये 3 मार्क वाला क्वेश्चन आपके पास नहीं है, ये आपके पास 2 मार्क्स वाला ही क्वेश्चन है। तो उसी प्रिपरेशन कीजिए, उसका ऐसा यूनिट क्या हो जाता है, और 4 छोटे से पॉइंट आपको लर्न करने हैं बस। समय बहुत ही कम है, उसके अनुसार मैं आपको कह रहा हूं। वेरिएशन इन द वैल्यू ऑफ आपके पास जो हो जाता है जी, हाइट पे कितना था, सरफेस पे कितना है, डेप्थ पे कितना है, और जी से मुझे और एक चीज आपके पास याद आ रही है जो कि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी भी है, उसका डेरिवेशन है, वो भी आपके पास 3 मार्क्स के लिए आएगा। डेरिवेशन पूरा लिखना है, और उसकी जो वैल्यू आपके पास होती है स्मॉल जी की वैल्यू वो है 9.77 मीटर पर सेकेंड स्क्वायर आपके पास से, लेकिन आपको 9.8 ही लिखना है, याद रहे। ये हो गई आपके पास एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी की बात। और आपके पास अगर वेरिएशन आता है तो वो भी 3 मार्क्स के लिए आएगा, जो कि आपके पास थर्ड क्वेश्चन में होगा, याद रखिए। नेक्स्ट बहुत ही इंपॉर्टेंट आपके पास परमानेंट क्वेश्चन आपके पास आ जाते हैं, वो आपके पास है मेरिट और डीमेरिट। मेरिट्स आपके पास है और आपके पास डीमेरिट्स है, इसको समझिए, दोनों अलग क्वेश्चन है। ज्यादा तौर पे आपको डीमेरिट्स पूछा गया है, लेकिन मेरिट्स भी उतनी ही बार पूछा गया है। 3 मार्क्स के लिए होगा, 3 पॉइंट आपको लिखने हैं, 2 का 3 पॉइंट आप मत बनाइए, एज इट इज लर्न कीजिए, और 3 पॉइंट का आप 3 पॉइंट लिखिए, ये आपके लिए बहुत ही बेहतरीन होगा। ये भी आपके पास थर्ड क्वेश्चन वाला जो कि 3 मार्क्स के लिए है। गेटिंग माय पॉइंट। नेक्स्ट आपके पास न्यूलैंड लॉ ऑफ ऑक्टेव है, ये आपके पास 2 मार्क्स वाला है। क्वेश्चन नंबर आपके पास 2B के अंदर ये आने वाला है, इसके अंदर आप लिखिएगा, ज्यादा बार आया नहीं है, लेकिन ये भी अपमोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन है। नेक्स्ट आपके पास डोबोनियर ट्राइल्स भी आपके पास हो जाता है, ये भी आपके पास 2 मार्क्स वाला क्वेश्चन है, ध्यान रखिएगा। नेक्स्ट आपके पास है स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पीरियोडिक टेबल, जो कि आपके पास क्वेश्चन नंबर 3 में आपके पास 3 मार्क्स का प्रश्न आने वाला है। पूरी तरीके से आपको लिखना है, 7 से 8 पॉइंट वहां पे आप लिखकर आइएगा, ध्यान रखिए। कितने आपके पास एलिमेंट्स हो जाते हैं, आपके पास ब्लॉक कैसे है, आपके पास सारी चीज आपको डिटेल में लिखना है। 8 पॉइंट आप लिख के आइएगा तो आपको आसानी से 3 मार्क्स मिल जाएंगे। ये हो गए बेटा जी, यहाँ पे जो आपके पास प्रश्न है, मैं उम्मीद करता हूं कि मैक्सिमम प्रश्न आपने लर्न किए होंगे, अदरवाइज आप लर्न कर लिया। और ये चीज का आप सबसे पहले फोटो निकाल लीजिए, अगर आपको स्क्रीनशॉट निकालना है मैं आपको समय देता हूं, निकाल लीजिए बेटा जी। ठीक, नेक्स्ट इंपॉर्टेंट क्वेश्चंस की तरफ हम लोग बढ़ जाते हैं, जो कि आपके पास क्या है, समझते हैं क्या होगा। कल वही होगा जो आज यहां हुआ है, आपको मिलेगा आउट ऑफ मार्क्स। बस आप लिखने का पैटर्न जो मैं आपको पहले क्लियर कर रहा था, फिर से एक बार क्लियर कर देता हूं। गिव रीजन अगर आप लिखते हो, लेंदी क्वेश्चंस आप लिखते हो, 3-4 पॉइंट के आप क्वेश्चंस लिखते हो, तो उसको आप पॉइंट वाइज ही लिखेंगे। उसके जो आपके पास वर्ड्स जो इंपॉर्टेंट है उसको आप पेंसिल से अंडरलाइन करेंगे, रांगोली नहीं काढायची है, बस आपको वहां पे अंडरलाइन करना है, ध्यान रखिए। और थर्ड क्वेश्चन जब आप स्टार्ट करेंगे
उस समय आपको ये ध्यान रखना है कि जो सबसे ज्यादा अच्छा आपको क्वेश्चन आता है, जहां पे आपको 3 से 3 मिल सकते हैं, वही क्वेश्चन से आपको स्टार्ट करना है और आपको 8 के 8 क्वेश्चन को अटेंड करना है। एक न्यूमेरिकल आपको थर्ड क्वेश्चन में आएगा और वो वेटेज के हिसाब से आपके पास फर्स्ट चैप्टर का हुआ तो आपको ग्रेविटेशन का होगा। क्वेश्चन नंबर 2 का जो बी है, वहां पे जो आपके पास न्यूमेरिकल आने वाला है वो आपके पास 2 मार्क्स का आएगा, ध्यान रखिएगा। आगे बढ़ जाते हैं तुरंत। गिव रीजन मैंने कहा, सेकेंड चैप्टर जो आपके पास एटॉमिक रेडियस वाला जो आपके पास है, गिव रीजन परमानेंट गिव रीजन है, हमेशा ये आता है, ध्यान रखिएगा। नेक्स्ट, फैक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन आपके पास चैप्टर नंबर 3 के अंदर है। 5 फैक्टर दिए हैं, 5 आपको नहीं लिखने हैं। 3 मार्क्स का क्वेश्चन है, आपको 3 फैक्टर लिखने हैं, ये आप ध्यान रखेंगे। 3 फैक्टर लिखिए और उसका एक्सप्लेनेशन दिए, आपको उसमें से 3 में से 3 मार्क्स मिलेगा, क्योंकि एक भी मार्क्स हम छोड़ नहीं सकते। हम 32 33 पे क्लोज करना नहीं चाहते बेटा जी, हम चाहते हैं कि आप 40 पे क्लोज करें, साइंस 2 भी आप 40 पे क्लोज करें, हिस्ट्री पॉलिटिकल भी आप 40 पे क्लोज करें, और आप ज्योग्राफी जो आपके पास है वो भी 40 पे क्लोज करें। आज मैं इस चैनल पे लेक्चर ले रहा हूं क्योंकि घानी सर ने मुझे अपॉर्चुनिटी दी है, लेकिन अगर आपको आगे के और इंपॉर्टेंस चाहिए तो आप मेरे YouTube पे जाके सब्सक्राइब कर दीजिए, ताकि मैं आपको आगे के जो इंपॉर्टेंट क्वेश्चन है साइंस 2 आपके पास हिस्ट्री पॉलिटिकल ज्योग्राफी के शेयर कर सकूं। और एंड में मेरा इंस्टाग्राम भी दे दूंगा, और आपको कोई भी प्रकार की कोई दिक्कत है साइंस 1 साइंस 2 में, आप मुझे DM कीजिएगा, आप वहां पे फॉलो कीजिए, आपको जो भी प्रॉब्लम मुझे बताइए। आगे बढ़ते हैं। आपके पास जो परमानेंट क्वेश्चन में और एक आपके पास रहता है रैंसिडिटी, आपके पास 2 मार्क्स का आता है। बहुत सारे लोग मुझे पूछ रहे हैं कि सर उसका बस हम लोग डेफिनेशन लिख के आ जाए या थोड़ा सा एक्सप्लेनेशन लिख के आ जाए। भाई साहब, आपको ये समझना है कि 2 मार्क्स का है, 4 पॉइंट आपको लिखने हैं। जो रैंसिडिटी वहां पे था वैसे की वैसे आपको रैंसिडिटी लिखना है, आप ध्यान रखेंगे। नेक्स्ट, ऑफ केमिकल रिएक्शन, ये भी आपके पास बहुत ही इंपॉर्टेंट वाला काम है। 4 प्रकार के आपको बहुत अच्छे से पता है, और चारों प्रकार को वो स्ट्रेट अवे नहीं पूछेंगे, डायरेक्ट आपसे नहीं पूछा जाएगा। डायरेक्ट ते तुम्हाला ते नाही विचारणार, लक्षात घ्या। ते तुम्हाला रिएक्शन देतील आणि ते नंतर तुम्हाला सांगतील की तो रिएक्शनचं नाव सांगा, ते तुम्हाला नाव सांगायचं। डेफिनेशन विचारतील तर तुम्हाला डेफिनेशन लिहायचं, हे लक्षात घ्या। ये भी आपके बहुत ही इंपॉर्टेंट है, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन। यहाँ पे आपके 3 चैप्टर एंड हो जाते हैं। 3 चैप्टर के अंदर जो जो मुख्य इंपॉर्टेंट क्वेश्चंस थे जो आपको दिखने वाले हैं, मैं आपको पहले ही क्लियर कर रहा हूं। इसके अंदर आपसे हाथ जोड़ के विनंती है कि आप पूरा एज इट इज कीजिए। कल मुझे खुशखबरी दीजिए मैसेज करके कि सर आपने जो बताया था वही वहां पे आया और मुझे 40 मिलने वाला है, ये हमारा मकसद है। नेक्स्ट, हैंड रूल पे आ जाते हैं। जो आपके पास हैंड रूल है, जितने आपके पास हैंड रूल है, एज इट इज लर्न करके आपको एज इट इज लिखना है। इसको कहते हैं थॉरो करना, इसको कहते हैं लर्न करना। रट्टा मारा एज इट इज तुम्हाला लिहायचं आहे ते लक्षात घ्या तुम्ही। सर्वात पहले हैंड रूल्स हर बार आए हैं। एक बार तो डायग्राम बनाया जाएगा, फिर वो पूछा जाएगा क्या है बताइए, अदरवाइज आपको डायरेक्टली पूछा जाएगा। ये दोनों केस आपके पास होंगे 2 मार्क्स के लिए। रेयर कंडीशन में आपके पास 3 मार्क्स का आ चुका है ये। नेक्स्ट, आप एक होता है मोटर। मोटर का एक डायग्राम है, आपने देखा होगा। तो मोटर का डायग्राम आपको दिया जाएगा। सेम आपके पास नीचे जनरेटर भी है। जनरेटर का डायग्राम जो है आपको दिया जाएगा, उसके ऊपर प्रश्न पूछे जाएंगे। 3rd क्वेश्चन वाला है, 4th क्वेश्चन में अभी तक नहीं आया है। 4th क्वेश्चन बहुत ही अलग तरीके से पूछे जाते हैं। 4th क्वेश्चन में बेटा जी 2 क्वेश्चन दिए जाएंगे और बताया जाएगा। ऊपर एक डायग्राम होगा, नीचे एक डायग्राम होगा। वहां पे 4 प्रश्न दिए जाएंगे। 4 में से पहला प्रश्न 2 मार्क्स का होगा, बाकी प्रश्न एक मार्क्स के होंगे। और ज्यादातर बच्चे उसमें से एक क्वेश्चन रॉन्ग कर देते हैं और फिर हमारा 40 on 40 का सपना रह जाता है। लेकिन ये 4th क्वेश्चन वाले नहीं है, ये आपके पास 3rd क्वेश्चन वाले हैं। ज्यादातर समय
मॅक्झिमम टाइम असं बघितलेलं आहे की तुम्हाला ते डायग्राम देता, त्याच्यावर प्रश्न विचारता, मग तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. जर तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं तुम्हाला पूर्ण लिहायला लागेल. लक्षात घ्या. नेक्स्ट सरांकडे आहे 3 मार्क्स वाला आहे, डायग्राम आहे, त्याच्यावर प्रश्न आहे, त्याचं डेफिनेशन आहे, पूर्ण तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे. लक्षात घ्या. हे जे गोष्टी आहे 3 मी का सांगतोय, 15 on 15 चाहिए हमें. हमारा मकसद है, आपका मकसद है, महाराष्ट्र के बच्चों का मकसद है, घारे सर का मकसद है, सिद्धार्थ सर का मकसद है कि यहां पे आपको 40 में से 40 लाना है. हम पूरी कोशिश करेंगे, एड़ी चोटी का दम लगाएंगे, लेकिन आपको 40 में से 40 दिलाएंगे. याद रखिएगा. ये आपके पास बेटा जी हो गया है सोलेनॉइड. आप जल्दी से ये सारे प्रश्नों का स्क्रीनशॉट निकाल लीजिए. पर मैं भी आ जाऊंगा और अच्छा नहीं होगा तो मैं थोड़ा साइड में हो जाता हूं. ठीक आहे. मराठी 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 आम्हाला कमेंट्स मध्ये आले आहे, तर मराठी 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 करतो मी. काय प्रॉब्लेम नाही आहे. महाराष्ट्रन आहे, मराठी येते आम्हाला. पण हिंदीवाले आणि तुमच्याकडे सेमीवाले आणि तुमच्याकडे जे इंग्लिश मीडियमवाले पण आमचे विद्यार्थी आहेत ते होते, म्हणून मी त्यांना इंग्लिशमध्ये सांगत होतो. काही प्रॉब्लेम नाहीये. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढलं का? काढलं तर भरपूर चांगली गोष्ट आहे. परत मराठी 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 आलेला आहे, मी तुम्हाला मराठी 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 करतो. घ्या. नेक्स्ट तुमच्याकडे प्रश्न क्रमांक 17 बघून घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. क्वेश्चन क्रमांक 3 आहे. 3 मार्क्स साठी येणार आहे. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय आहे, डायग्राम दिला जाईल तिकडे. करेक्ट आहे. डायग्राम जो दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुमच्याकडे 3 जे मेटल जे धातू आहे ते होते, त्यांनी किती हीट ऍब्झॉर्ब केली आहे, किती ते रिलीज करत आहे, कोण कुठपर्यंत खाली गेलेला आहे, ते प्रश्न उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. करेक्ट. आता पण मराठी मराठी मराठी. ओके, आता करेक्ट आहे का? आता काही लोक बोलताय इंग्लिश मीडियम. व्हेरी गुड. खेळा तुम्ही. आता उर्दू बोला, आता गुजराती बोला. चला अफगाणिस्तानला. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मराठीत पण सांगतो, इंग्लिश मध्ये पण सांगतो, हिंदी मध्ये पण सांगतो. स्पेसिफिक हीट कैपेसिटी जो आपके पास है, तीसरा जो क्वेश्चन है उसमें आएगा, 3 मार्क्स के लिए आएगा. आपके पास डायग्राम आएगा, 3 आपके पास धातु है, 3 आपके पास मेटल है, कितना हीट एब्जॉर्ब किया था, कितना हीट रिलीज होने वाला है, उस पे प्रश्न आएगा. आता परत मी मराठीत सांगतो, मग हिंदीमध्ये पण सांगतो. एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हा पेज नंबर काढा. आत्ताच्या आत्ता तुम्ही पेज नंबर काढा. मी थांबतो, कारण तो 1 पेजचा तो क्वेश्चन नाहीये, 2 पेजचा आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते बघून घ्या. सर्वात पहिले तिकडे एक डेफिनेशन आहे, वहां पे बेटा जी एक डेफिनेशन है, एनिमल्स बिहेवियर ऑफ आपके पास जो वॉटर है उसका. त्याच्यानंतर बाजूला तुमच्याकडे होप्स ॲपॅरेटस आहे. काढलं का? बघितलं का? क्या बेटा जी आपने होप्स ॲपॅरेटस निकाला? क्या आपने देखा? होप्स ॲपॅरेटस का डायग्राम आएगा, उसके ऊपर प्रश्न आएंगे. होप्स ॲपॅरेटसचा तुमच्याकडे डायग्राम येणार आहे, त्याच्यावर प्रश्न येतील. लक्षात घ्या. एनिमल्स बिहेवियर तो एक झाला, होप्स ॲपॅरेटस एक झाला. उसके बाद आपको ये समझना है, त्याच्याकडे एक ग्राफ आहे. होप्स ॲपॅरेटसचे वरच एक ग्राफ आहे, ते बघून घ्या. होप्स एपैरेटस के ऊपर एक ग्राफ है, देख लीजिए. वो ग्राफ लिख दे के आपको उसके ऊपर प्रश्न पूछ सकते हैं. तो ग्राफ तुम्हाला देऊन त्याच्यावर प्रश्न ते विचारू शकता. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तो जो पाना है त्याला टर्न करा. वो जो पेज है बेटा जी उसको आप टर्न कर लीजिए. त्याच्यावर
अजून एक तुम्हाला ग्राफ दिसेल, वो पेज पे आपको और एक वहां पे ग्राफ दिखेगा। थांबा, तुमची कमेंट बघतोय मी। वैभव थांब, वैभव मराठी करतो। अच्छा ठीक आहे बेटा, चालेल। त्याच्यानंतर तिकडे तुमच्याकडे एक इमेज दिलेला आहे, इमेज एक लेकचा आहे, त्याच्यामध्ये फिश आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की ते जे तुमच्याकडे फिश आहे त्याच्यामध्ये जिवंत कसे। तर आन्सर तुमचा आहे जो मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, एनिमल्स बिहेवियर ऑफ वाटर। उसका डेफिनेशन आपको एज इट इज लिखना है, कहां से कहां तक होता है आपको ध्यान रखना है, ध्यान रखिएगा। ये बहुत ही इंपॉर्टेंट प्रश्न है, लेकिन पूछने का तरीका अलग है। विचार जे प्रकारचे ते विचारतील ते प्रश्न ते वेगळे आहे। डेफिनेशन विचारू शकता, डायग्राम देऊ शकता, ग्राफ बघू शकता, ग्राफ नंतर तुमच्याकडे अजून जे इमेज आहे ते पण बघू शकता, लक्षात घ्या। नेक्स्ट तुमच्याकडे जे आहे प्रश्न, ड्यू पॉइंट आहे तुमच्याकडे, ड्यू पॉइंट आहे, त्याला सोडून रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, त्याला सोडून ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे, त्याचा एक फॉर्म्युला पण आहे, वेट एअर, ड्राय एअर, हे पण आहे। हिंदी मीडियम वाले, इंग्लिश मीडियम वाले ड्यू पॉइंट निकाल लीजिए। डेफिनेशन आ सकता है, वहां पे आपके पास रिलेटिव और आपके पास एब्सोल्यूट ह्यूमिडिटी जो है वो आ सकता है। नेक्स्ट आपके पास एंड में वेट एयर और ड्राई एयर क्या हो सकता है, ये आएगा। और आपके पास टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ, ये आपके पास हीट चैप्टर पे पहले पेज पे है। लास्ट ईयर आपके पास ये प्रश्न आ चुका है। तिकडे ग्राफ दिला होता, त्या ग्राफला बघून तुम्हाला काय करायचं होतं बेटा, त्या ग्राफला बघून तुम्हाला उत्तर द्यायचे होते। हीट जो चॅप्टर आहे तिकडे त्याचा सेकंड पेजवर बघा, तिकडेच हा प्रश्न आहे, कळालं। त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन। लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे ते बघून घ्यावे। लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुमच्याकडे दोन लॉ आहे, ते दोनचे दोन तुम्हाला असेच लिहायचे आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर तुमच्याकडे जो मिराज, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, आपल्याकडे जो रिफ्रॅक्शन चॅप्टर आहे त्याच्यावर आहे। ट्विंकलिंग ऑफ स्टार पण तिकडे आहे, मिराज पण तिकडे आहे। हा 1 मार्काचा येऊ शकतो, हे तुमच्याकडे जो प्रश्न आहे 2 मार्काचा येऊ शकतो। 2 मार्काचा म्हणजे तुमच्याकडे गिव्ह मध्ये येऊ शकतो किंवा क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये येऊ शकतो, लक्षात घ्या। हे झाले तुमचे प्रश्न। मराठी मीडियम वाले ते पण जे आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असेल तिकडून तुम्ही बघून लर्न करून घ्या। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला असेल नेक्स्ट प्रश्न त्याच्या बाजूच्या पेजवर आहे, उसके बगल के पेज पे है, जो कि हॉरिजॉन से रिलेटेड आहे। हॉरिजॉन जो है मिराज, हॉरिजॉन, ट्विंकलिंग ऑफ स्टार, हे जे प्रश्न आहे आजूबाजूला आहे, तुम्हाला हा हॉरिझॉनचा प्रश्न भेटणार नाही, हा तुम्हाला डायजेस्ट मधून काढावा लागेल, बघून घ्या। नेक्स्ट आहे डिस्पर, तुमच्याकडे आहे लाईट, तिकडे तुम्हाला डायग्राम दिलेला असेल, तुम्ही बघून घ्या, इकडे एक बेंड होईल, तिकडे एक बेंड होईल। हा प्रश्न 1 वर्षी 5 मार्काला आला होता, 5 मार्काला आला होता, तेव्हा प्रश्न कसे होते, व्हॉट इज द प्रोसेस, प्रोसेस आहे डिस्पर्शन, मग त्याचा डायग्राम लिहा। त्याच्यानंतर मॅक्झिमम वेवलेंथ किती आहे, मिनिमम वेवलेंथ किती आहे, किती नॅनोमीटर मॅक्झिमम आहे, किती नॅनोमीटर मिनिमम आहे, हे सर्व तुम्हाला विचारले जातील। हे झाल्यानंतर
लक्षात घ्यावे. नेक्स्ट प्रश्न तुमच्याकडे आहे रेनबो. हा 2 मार्काचा प्रश्न आहे, बी मध्ये येणार आहे. रेनबो आहे, तुम्हाला पूर्ण डायग्राम दिला जाईल, त्या डायग्राम विषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याच्यानंतर तुम्हाला ॲरो दाखवला जाईल, तो ॲरो मध्ये काय होतंय तुम्हाला ते पण सांगायचं आहे. नेक्स्ट तुमच्या मी जरा कमेंट वाचून घेतो, मग त्याविषयी त्याच्या हिशोबाने पुढे जातो. मराठीत बोला, मराठीत बोला, मराठीत बोला, मराठीत बोला. चालेल. ओके, तुमच्याकडे काय झालेलं आहे, रेनबो झालेला आहे. आता ह्याच्यानंतर पुढे ऐकून घ्यावे. एक तुझ्याकडे प्रश्न आहे बेटा, ह्युमन आय. आता जे ह्युमन आय आहे त्याचा तुमच्याकडे डायग्राम दिला जाईल, डायग्रामवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. स्ट्रेट तुम्हाला प्रश्न येत नाही, डायग्राम बेस येता, ऍक्टिव्हिटी बेस येता, न्यूमरिकल्स येता, रिॲक्शन्स येता. रिॲक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर 3rd चॅप्टर मधून करावे किंवा 9th चॅप्टर मधून करावे, जो कार्बन कंपाऊंड्स आहे त्याच्याविषयी. त्याला सोडून जर तुम्हाला न्यूमरिकल्स हवा असेल तर पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामधनं करा. नेक्स्ट तुमच्याकडे आहे तुमचा 4th चॅप्टर, त्याच्यामधून करा. नाहीतर तुमचा 10वा चॅप्टर आहे त्याच्यामधून करा. लक्षात घ्यावे. त्याला सोडून इम्पॉर्टंट अजून 3 मार्क्स वाले क्वेश्चन नंबर 3 3 मार्क्सचा आहे. डिफरन्स आहे. कोणाचा डिफरन्स आहे, मायोपिया आहे. अजून काय आहे, हायपरमेट्रोपिया आहे. लक्षात घ्या. ह्याला सोडून अजून एक टॉपिक आहे प्रेस बायोपिया, पण तो डिफरन्स मध्ये नाहीये. लक्षात घ्या. प्रेस बायोपिया वेगळं आहे, तो 2 मार्काला येऊ शकतो. नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, ये इंग्लिश मीडियम में लिखा गया होगा. आणि हे ॲज युजुअल तुम्हाला टोटल 6 पॉइंट्स लिहायचे आहे. लक्षात घ्या. आणि हे पूर्ण ऑपोजिट आहे. जिकडे हे इन्क्रीज होतो इकडे तिकडे हे डिक्रीज होतो, असं आहे. मग पाठ करायला तुम्हाला भरपूर सोपं जाईल. लक्षात घ्या. त्याला सोडून नेक्स्ट तुमच्याकडे आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. ते डायरेक्ट मला बघायचे आहे आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. जेवढे 6 चे 6, 4 ते 4, 5 ते 5 असतील, हा तुम्हाला 3 मार्काला येऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी मध्ये तुम्हाला 2 मार्क्सला हा येणार आहे. ॲज इट इज तुम्हाला लिहायचा आहे. नेक्स्ट जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड, मेटलर्जी चॅप्टर जे आहे त्याच्यामध्ये आहे. हा 3 मार्क्ससाठी येईल. त्याचे 3 पॉइंट आहे बेटा. ते जे 3 पॉइंट आहे तुम्हाला असेचे असेच लिहायचे आहे. 2 पॉइंटला तुम्ही 3 पॉइंट बनवू नका. इकडे झालं तुमचा 32 क्वेश्चन्स. आतापर्यंत मी मराठीत गेलो, सध्या मराठीत बोललो आहे आणि तुम्हाला समजलं असेल. कमेंट येत आहे, चालेल, हरकत नाही. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. ठीक, चला पुढे जाऊ. तुमच्याकडे अजून काय आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे मित्रांनो. रिॲक्टिव्हिटी सिरीज पूर्ण तुम्हाला डायग्राम दिला जाईल. तो जो डायग्राम दिलेला आहे त्याचा प्रश्न येईल. मॅक्झिमम रिॲक्टिव्ह, मिनिमम रिॲक्टिव्ह, मॉडरेट रिॲक्टिव्ह काय आहे. 3 मार्काचा प्रश्न असेल. एक प्रश्न, एक प्रश्नाला 1 मार्क, एक प्रश्नाला 1 मार्क, एक प्रश्नाला 1 मार्क. लूट मची है, ले लो, मार्क्स ले लो. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम जे तुमच्याकडे आहे, बॉक्साईड मटेरियल आहे, ते पूर्ण बेटा बघून घ्या. ते तुम्हाला कामात येणार आहे. डायग्राम बघून घ्या, रिॲक्शन्स बघून घ्या. उधर भी लूट मची है. त्याच्या पुढे तुमच्याकडे टॉपिक आहे एक कोरोजन, 2nd चॅप्टर मध्ये आहे आणि मेटलर्जी मध्ये आहे. मेटल जो आहे तिकडे करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पॅटर्नेशन पण एक टॉपिक आहे. आणि त्याच्या पुढे जे 3 पेज आहे, 106, 7 आणि तुमच्याकडे आहे 108. हे पेज जे आहे ते पेज तुम्ही पूर्ण करा बेटा. ह्याच्यामधून एक डेफिनेशन तुम्हाला येणार आहे.
कुठला ना कुठला डेफिनेशन तुम्हाला येईल किंवा डायग्राम येईल आणि डायग्रामवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, पण ते इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर्वे. जेवढे पण इकडे आपण डिस्कस केले आहे ते सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्हाला लर्निंग जास्त करायची आहे, झोपू नका. उद्या आपल्याला 40 आणि 40 घ्यायचे. सेपरेशन मेथड, किती सेपरेशन मेथड आहे बघून घ्या. तुमच्याकडे अजून येऊ शकता फ्रोथ फ्लोटेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, विल्फलेस टेबल, हायड्रोलिक सेपरेशन, हे सर्व तुमच्याकडे येऊ शकता. मॅक्झिमम तुमच्याकडे जे येतो ते आहे तुमच्याकडे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. प्रश्न येतात, डायग्राम करावा लागतो, डायग्राम येतात, त्याच्यावर प्रश्न येतात. मॅक्झिमम जे मोठे मोठे प्रश्न असतील ते तुमच्याकडे डायग्राम बेस असतील, डायग्राम तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला विचारले जातील प्रश्न. लक्षात घ्या. मला कळतंय का? कमेंट करा. व्हेरी गुड. चला त्याच्या पुढे आपण जाऊ. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता ह्याचे पुढे जाऊ बेटा. ह्याच्या पुढे तुमचा सर्वात फेवरेट चॅप्टर, ज्याच्यातून तुमच्याकडे 6 ते 7 मार्क्स येणार आहे, ते तुमच्याकडे आहे कार्बन कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, जे नॉमेनक्लेचर तुमच्याकडे आहे IUPAC वाला, ते लक्षात घ्या. तुमच्याकडे नॉमेनक्लेचर जो आहे तो नॉमेनक्लेचरचे तुमच्याकडे रूल्स आहे. अल्केनची फॅमिली आहे तुमच्याकडे, फंक्शनल ग्रुपची फॅमिली तुमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये बेटा होमोलोगस सिरीज आहे तुमच्याकडे, फंक्शनल ग्रुप आहे, त्यांचे दोघांचे डेफिनेशन्स बघून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढे कोपॉलिमर आहे, होमोमर आहे, त्यांचे डेफिनेशन्स बघून घ्या. शेवटून तुम्ही गेले तर तिसरा पान काढा, त्याच्यावर खाली तो त्याच्या खाली हे 2 डेफिनेशन्स आहे ते बघून घ्या, ते बॉक्स बघून घ्या. नॉमेनक्लेचर तुम्ही शिकून घ्या. फक्त अल्केनची फॅमिली शिकून घ्या, फंक्शनल ग्रुप शिकून घ्या आणि चेन दिल्यानंतर त्याचे तुम्हाला नाव कसे काढायचे आहे ते बघून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो टेबल मी दिलेला आहे पेज क्रमांक 132 ते 133 त्याच्यावर जो बॉक्स आहे तो बॉक्स करून घ्या बेटा. त्याच्या पुढे तुमच्याकडे काय आहे, ऑल रिॲक्शन. जर तुम्हाला रिॲक्शन येत नसतील तुम्ही कमेंट करा. आता परत तुम्हाला ते रिॲक्शन्स भेटून जातील. माझे यूट्यूब चॅनलवर ते रिॲक्शन्स दिलेले आहेत, ते मी घाले सरांना सेंड करून देईल. मग ते तुम्हाला रिॲक्शन्स भेटून जातील कसे करायचे आहे. पण रिॲक्शनला तुम्ही 4 वेळा 5 वेळा 6 वेळा लिहून प्रॅक्टिस करा आणि कमेंट करा बेटा. तुम्हाला आवाज येत आहे का, तुम्हाला समजतंय का, मराठीत बोलू, उर्दूमध्ये बोलू, गुजरातीत बोलू, काय करू सांगा तुम्ही मला. घारे सरांचा आणि आमचा काय लक्ष आहे, सायन्स 1 मध्ये तुम्हाला भेटले पाहिजे 40 on 40, सायन्स 2 मध्ये तुम्हाला भेटले पाहिजे 40 on 40. का भेटले पाहिजे, पर्सेंटेज वाढताय बेटा. ह्याचे पहिले तुमचे जे पेपर कसे पण गेले, चांगले गेले चांगली गोष्ट आहे, नाही गेले अजून चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जिकडे तुम्हाला 30 भेटणार होते आता आपण 40 ट्राय करू. सायन्स 2 मध्ये 30 भेटणार होते, आपण 40 ट्राय करू. 10 मार्क्स पण वाढले म्हणजे बेटा तुमचे 4%, 5% वाढले. हे तुम्हाला कधी कळणार, जेव्हा तुम्हाला 89 वर तुमचं पर्सेंटेज क्लोज होईल पण तुम्हाला 90 भेटणार नाही. तुम्हाला हे कधी कळणार, जेव्हा तुमचे पर्सेंटेज 79 वर क्लोज होतील पण तुम्हाला 80 भेटणार नाही. एक मार्क्स साठी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकत नाही, एक पर्सेंटेज साठी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकत नाही. तर प्लीज 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 हार्डवर्क करा, कमेंट करा, जे तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते सांगा, आम्ही त्याच्यासाठीच आहो. हे झाल्यानंतर बेटा शेवटचा जो चॅप्टर आहे, हा जो लेक्चर आहे एंडिंग कडे जातोय. जो शेवटचा आहे तो तुमच्याकडे आहे वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइटचे पहिले तुमच्याकडे अजून एक पेज आहे, त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे स्पुटनिक. तो वर्ड इम्पॉर्टंट आहे, तो बघून घ्या. स्पुटनिक काय इम्पॉर्टंट आहे, 2 वेळा तो आलेला आहे. वेदर सॅटेलाइट काय इम्पॉर्टंट आहे, तो जो बॉक्स आहे तो बॉक्स येतो.
तो बॉक्स इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जे लिहिलेलं आहे ISAT, ह्याचे पूर्ण जे फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे ते पण बघून घ्या. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डायग्राम, ये 3 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यावर पूर्ण तुम्हाला 6 ते 7 पॉइंट लिहायचे आहे. लक्षात घ्या. हे मी का सांगतोय, नेहमी तुम्हाला कळायला पाहिजे की कुठला प्रश्न 3 मार्काचा आहे, कुठला प्रश्न 2 मार्काचा आहे. आणि जो शेवटचा आपला प्रश्न आहे तो आपला कुठला आहे, स्पेस डेब्रिज. स्पेस डेब्रिज 2 मार्काचा येऊ शकतो. तिकडे डेटा दिलेला आहे की तुमच्याकडे 2016 मध्ये किती स्पेस डेब्रिज होते, काय काय होते ते पूर्ण दिलेलं आहे. आणि त्या स्पेस तुमच्याकडे जे मिशन्स आहे ते पण तुम्ही बघून घ्या. हे आज जे आपण केलं मॅक्सिमम तुम्हाला ह्याच्यामधून दिसेल, कारण जे विचारत आहे ते. अब मैं थोड़ा हिंदी में स्विच करना चाहूंगा. प्रश्न जिस प्रकार से पूछे जाते हैं उसको आप समझिए. सामने वाला जो इंसान है, जो चेक करने वाला है, उसको आप शांति से समझिए, क्योंकि सामने वाला इंसान चेक करने वाला है, एलियन नहीं चेक करता, ना ही भगवान कर रहे. तो आपको यह ध्यान रखना है कि आपको इसको जितना हो सके प्रेजेंटेबल बनाना है. अगर आप प्रेजेंटेबल बनाएंगे, सामने वालों को परोस के देंगे, तो ये आपके लिए अच्छा होगा. क्यों अच्छा होगा? क्योंकि जो पेपर चेक करने वाला इंसान है बोर्ड का, उसको भी बहुत काम है, उसको भी बहुत रिस्क है. तो आपको मार्क्स का बाइफर्केशन पता होना चाहिए. ध्यान रखिएगा. वो चेक करने वाला है, वो घर में चेक कर सकता है, वो बाहर चेक कर सकता है, अपने स्कूल के अंदर. प्रेशर तो है, और एट अ टाइम वो कितने पेपर चेक करेगा. तो आप आपके आंसर को रीडेबल बनाइए. पहला पेज आते ही आपको अंडरलाइन भी करना है, ABCD भी लिखना है. अगर ऑप्शंस लिखना है वो भी लिख सकते हैं. पूरा सेंटेंस आपको नहीं लिखना है. रफ आप नहीं करेंगे, काटेंगे आप नहीं. अगर काटते हैं तो आप पेंसिल से क्रॉस करेंगे. आप वहां पे पूरा दुश्मनी निकालते हुए बेटा ये पेन लेके उसको ऐसा मत रगड़िए. ध्यान रखिएगा, ये नहीं करना. नेक्स्ट पेज पे क्वेश्चन नंबर फर्स्ट का भी जो आपके पास है वो पूरा करना है. जितना आता है उतना करना है, वरना आपको आगे जाना है. गिव रीजन 3 है, 3 के 3 लिखने. स्टार्ट ऐसे करेंगे जिसके अंदर आपको 2 से 2 मिल सकते हैं. 2 मार्क्स कमाना इंपॉर्टेंट है, क्योंकि आपको 2 में से मिलता है 1.5, 2 में से मिलता है 1. हम नहीं चाहते आपको ये मिले. पॉइंट्स को लर्न कीजिए, पॉइंट वाइज लिखिए, इंपॉर्टेंट वर्ड को अंडरलाइन कीजिए. क्वेश्चन नंबर 2 के अंदर एक छोटा आपके पास रिएक्शन आएगा, वहां पे आपके पास डिफरेंस आएंगे, वहां पे आपके पास एक न्यूमेरिकल आएगा. इसको छोड़ के दूसरे छोटे छोटे जो प्रश्न मैंने आपको बताया वो आएंगे. 5 प्रश्न हैं, 5 के 5 आपको लिखने हैं. उसमें से जो सबसे अच्छे हैं वो पहले 3 आपको लिखने हैं. ध्यान रखिएगा. यहाँ पे आपका एक हाफ सत्र खत्म हो जाता है. 20 मार्क आपने सिक्योर किए हैं. इसके बीच में रुक कर एक इंपॉर्टेंट टॉपिक पे बात करना चाहूंगा. इंपॉर्टेंट टॉपिक ये है कि अंत में अगर ऐसा होता है कि आपका कुछ प्रश्न छूट जाए ऑब्जेक्टिव वाइज, तो आप वो प्रश्न को भी अटेंड करके आंसर लिख के आएंगे. क्यों, ये समझिए. क्योंकि 2 साल पहले एक प्रश्न आया था, फर्स्ट MCQ था, और वो क्वेश्चन ऑफ द ईयर ठहराया गया था. क्वेश्चन था आपके पास एटॉमिक साइज के हिसाब से. 2 ऑप्शन थे मुख्य, टोटल 4 ऑप्शन में 2 ऑप्शन थे हीलियम और हाइड्रोजन. अगर आप देखेंगे तो वहां पे स्पेसिफिकेशंस नहीं किया गया था कि कौन के हिसाब से साइज. तो एक आंसर आता है हाइड्रोजन, एक आंसर आता है हीलियम. डिबेट हुआ, लेकिन दूसरे दिन वहां पे डिक्लेयर किया गया कि जिन बच्चों ने उसको अटेंड किया है वो क्वेश्चन के अंदर आपके पास डिफेक्ट है, तो आपको उसको फ्री के मार्क्स मिलेंगे. तो ये फ्री के मार्क्स हो सकते हैं, गलती इस बार भी हो सकती है, तो उसको आप नहीं छोड़ेंगे. अटेंड तो आपको करना पड़ेगा. थर्ड क्वेश्चन में आइए, बहुत ही मेजर है. ये वो क्वेश्चन है जब आपको लक्ष्य के अनुसार बेटा जी आपको 35 क्रॉस करना है. आपने लिख लिया है, आपके पास 15 मार्क्स आपको यहां से कमाने हैं. 5 प्रश्न आपके पास होने वाले हैं, उसमें से 8 आपके पास 8 प्रश्न होंगे. उसमें से आपको लिखना कितना है बेटा जी उसको समझिए. आपको लिखना है वहां पे 5 प्रश्न, लेकिन आप पूरे 8 के 8 अटेंड करेंगे. स्टार्टिंग फ्रॉम जो सबसे बेस्ट आपको आता है, पॉइंट वाइज अंडरलाइन करेंगे, पॉइंट वाइज लिखेंगे. केपलर जो मैंने बताया उसी हिसाब से बोल रहा हूं मैं.
लास्ट प्रश्न पे आप लोग आएंगे और वहां पे आप क्या देखते हैं, देखते हैं सबसे बेहतरीन चीज, 2 प्रश्न दिए गए हैं, डायग्राम दिया गया है, उसके ऊपर सवालात है। बहुत ही सुंदर तरीके से बेटा जी आपको ये लिखना है और उसके बाद में ध्यान रखना है कि लक्ष्य क्या है, 40 में से 40, क्योंकि एंड में अगर आपको कोई भी प्रकार की प्रॉब्लेम है, तुम्हाला काही पण अडचण आहे, माझा इकडे इंस्टाग्राम आयडी तुमच्याकडे दिलेला आहे, तुम्ही मला डीएम करू शकता। इकडे जर तुम्ही स्क्रोल केला तर मी इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहे, माझे व्हिडिओज पण आहे जिकडे मी 5-5 प्रश्न पण दिलेले होते। इकडे बघून घ्या, नाव काय आहे, सिद्धार्थ, काय नाव आहे बेटा, बघून घ्या, SIDDARTHGUMARE ह्या आयडीला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। इकडे यूट्यूब लिंक पण दिलेला आहे, तिकडे इम्पॉर्टन्स पण आहे, कारण याच आयडीवर मी उद्यापासून सायन्स 1 झाल्यानंतर तुम्हाला सायन्स 2 पण देणार आहे, ते पण मी गॅरंटी सांगू शकतो 40 on 40 भेटतील। ते झाल्यानंतर तुम्हाला परत कमेंट करा, तुम्हाला पाहिजे परत तुम्ही मला डीएम करा, अजून आपण SS पण घेऊ, ते पण पूर्ण करून टाकू। ह्याचे झाल्यानंतर टायटल मध्येच माझा यूट्यूबचा लिंक पण दिलेला आहे, तिकडे तुम्ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे जे 3 पेपर आहे, 4 पेपर आहे, ते आपण पूर्ण आउट ऑफ मार्क्स काढूया। धन्यवाद, तुम्ही तुमचा टाइम, मूल्यवान टाइम आम्हाला दिला। उद्या तुमचा पेपर आहे, बेस्ट ऑफ लक टू यू अँड सर्वात पहिले आणि सर्वात इम्पॉर्टंट थँकफुल टू घारे सर की त्यांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली या प्लॅटफॉर्मवर यायची आणि थोडीफार सोशल वर्क करायची। मग आता मी इकडे घारे सरना बोलवतो, ते पुढचं तुम्हाला यस यस यस, धन्यवाद सर, थँक्यू सो मच। आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तर रेग्युलरली आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो, पण आज सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आज आपण चर्चा केली। पण बऱ्याच मुलांच्या कमेंट्स होत्या मराठीमधून सांगा, पण सरांनी मराठीमधून पण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला। पण आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल आज संध्याकाळी 10 वाजता लेक्चर असणार आहे। 10 वाजता आपण सरांनी जे काही प्रश्न इंग्लिशमधून घेतले तर त्यातले मराठीमधून जे इम्पॉर्टंट प्रश्न असतील त्यावरती संध्याकाळी 10 वाजता चर्चा होईल रात्री। तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि रात्री 10 वाजता आपण भेटूयात। तर धन्यवाद सर, आणि सरांचं चॅनल आहे, जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत त्यांनी चॅनल सरांचा सबस्क्राईब करा। टायटल मध्ये सरांची लिंक आहे किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सरांच्या युट्यूब चॅनलची लिंक आहे। तुम्ही जर सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर ती त्या लिंकवर क्लिक करून सरांचा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना। धन्यवाद सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर द ऑपॉर्च्युनिटी। धन्यवाद सर, थँक्यू।